पाहुणे यायचे घरी आणि इळभर खाऊन सण एवढा भांड्याचा खेळगा पडलाय. त्यांनी याच्या आधी आवरून घेते, सगळं भांडे बिंडे घासून घेते पटा पटा पटा. पाहुणे यायचे, त्यांनी यायच्या आधी मी जेवणाचं उरकून घेते, म्हणजे त्याने आल्यावर मला गोंधळ नको करायला. सगळं उरकून घेते आधी. मम्मी पाहुण्यांना तर भाकरी का करते, चपाती कर ना. अगं गावच्या पाहुण्यांना ना चपातीपेक्षा भाकरी छान आवडतात आणि आवडीनं खातात, म्हणून मी भाकरी बनवायला लागली. अरे पोरावनो, मोबाईल काय बघत बसलाय सगळेजण. जरा गबाळ आवरू लागा. गबाळ बघ किती पडले घरात. पाहुणे येणारी ती पाहुणे काय म्हणतील, खंडीभर माणसं आहे ती घरात आणि घरभर गबाळ आहे म्हणतील. या पटापटा जरा. बसून काय राहिलाय, पाहुणे येणारी ती आईस्क्रीम आणजा जा, त्यांना थंडगार खायला देते. एकतर गरमीचा दिवस आहे, जेवण झाले की द्यायला ते आणून फ्रीज मध्ये ठेव. हा, पाणी पिले म्हणून मला आठवण झाली वैष्णवी. 4 बाटल्या भरून फ्रीज मध्ये ठेव. पाहुणे येणारे ती त्यांना थंडगार जरा पाणी द्यायला, ते उन्हाळ्याचा दिवस आहे. जा बघू, 4 बाटल्या भरून ठेव. कोण ठेवते. पाहुणे आल्यावर शिस्तीत बसा, शिस्तीत उठा आणि मोबाईल सारखं बघत बसू नका. ना तर पाहुणे म्हणते हे काय पोरं सारखं अभ्यास बिभ्यास सोडून सनी नुसतं मोबाईलच बघते. ती म्हणते शिस्त आहे का नाही जरा म्हणतील. नीट राहावा करा जरा त्यांच्या पुढं. माझं जेवण बनवून झालंय. आता पाहुण्यांना थोड्या वेळात जेवायला वाढते. काय तर गोड घेऊन या ना, लाडू न तर जिलबी ताटाला लावायला बरं पडतंय. घेऊन या लवकर जाऊन. एक दिवसासाठी पाहुणे आले, एवढी माझी भागदौड झाली. आता शांतपणे जरा जेवते बाई.